हॅलो मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। मी नगरी करिश्मा। मी आज आलेले आहे लोकमत सखी मंच आयोजित सनफिश मारी लाईव्ह या ठिकाणी। आज ना लोकमत सखी मंचने एक कपल इव्हेंट आयोजित केलेला आहे। यामध्ये आपल्या जोडीदाराबरोबरती भरपूर असे धम्माल शो होणार आहेत। म्हणजे आजकालच्या धावपळीमध्ये जीवनामध्ये या आपल्या जोडीदाराबरोबरती काही क्षण आनंदाचे घालवण्यासाठी लोकमत सखी मंचने ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तर आज खूप अशी धम्माल होणार आहे। या ठिकाणी कपलचा 1 मिनिट गेम शो आहे, फॅशन शो आहे, रेसिपी स्पर्धा आहे, असं भरपूर असं काही इव्हेंटमध्ये आहे या। तर चला मग आज पाहू आपण। किती काढू सर, तुम्हाला ह्या कार्यक्रमाबद्दल कसं वाटतं आहे या ठिकाणी आल्यानंतर? छान कार्यक्रम आहे। सखींना उत्कृष्ट त्याच्याबद्दल प्रोत्साहन मिळते। आता यावेळेला त्यांनी कपल प्रोग्राम घेतला आहे। असं आम्हाला वाटतं की त्यांनी सख्यांचा बी कार्यक्रम घ्यावा। धन्यवाद। आता आज नेहमी आम्ही लोकमत सखी अकेले म्हणजे एकट्याच येत असतो। आज आम्ही जोडीने आलेलो आहोत, म्हणजे आम्हाला एक चान्स मिळालेला आहे घरातून बाहेर पडण्याचा आणि खूप आनंद होत आहे। थँक्यू। हॅलो हॅलो, हाव आर यू? तुम्ही एकटेच आलात मॅडम? हो, माझे मिस्टर येत आहे पाठीमागून। मी ऑफिसमधून इकडून इकडे आले। तर तुम्ही पाहिलत असे कपल किती खुश आहेत आणि प्रत्येक वेळी म्हणजे फक्त महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो। ह्या प्रथमच लोकमत सखी मंचने सनफिश मारी लाईव्ह यांच्यातर्फे कपल्स शो आयोजित केलेला आहे। या ठिकाणी त्यांचे फोटोशूट चालू आहेत। या ठिकाणी भरपूर असं फॅमिलीचा सपोर्ट मिळतोय इव्हेंटला आणि एंट्री चालू झालेली आहेत। मॅडम, काय पार्टिसिपेट करताय ना तुम्ही गेम मध्ये? कुठून आलात तुम्ही? आम्ही टीव्ही सेंटर प्रोफेसर कॉलेज अहमदनगर। कसं वाटतंय तुम्हाला ह्या कार्यक्रमाला आल्यानंतर? खूप छान वाटतंय। तुमचे काही अनुभव या ठिकाणचे? अजून तर फर्स्ट टाइमच आले मी अशा कार्यक्रमाला। ठीक आहे, ओके, थँक्यू। तर पाहिलं काही फॅमिलीज पहिल्यांदा या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत। या ठिकाणी आपलं कुपन आहे, लकी कुपन। कपलसाठी मस्त असं गिफ्ट भेटतं आहे या ठिकाणी। दोघांसाठी 2 टिफिन। झाली मॅडम नाव नोंदणी? चालू आहे। सरांना काय गिफ्ट वाटप करण्यासाठी ठेवलं आहे का? ह्या वर्षी काय गिफ्ट आहे? 2 डबे 2 कपलसाठी, म्हणजे एक लेडीज एक जेंट्स। नवरा बायकोंमध्ये भांडण नाही झालं पाहिजे। दोघांना एक एक ना? एका डब्बा दिला तर भांडण करतील, मग वेगवेगळ्या द्यायचं ना? मग तेच ना। हे पहा, आपल्या कार्यक्रमाचे मेन आकर्षण धम्माल प्रोडक्शन यांची ही पूर्ण टीम आहे। ती या ठिकाणी एक छोटंसं नाटकाचं सादरीकरण करणार आहे। तुम्ही यूट्यूबवरती पाहू शकता धम्माल प्रोडक्शन। अतिशय सुंदर कॉमेडी व्हिडिओ असतात त्यांचे।
तर तुम्ही पाहिलं आज महिलांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यांनी, किती आनंदी आहेत त्या, की एकदम म्हणजे आज प्रथमच त्या आलेल्या आहेत आपल्या पतीसोबत, आपल्या जोडीदारासोबत. आणि मग या ठिकाणी त्यांना म्हणजे प्रत्येक वेळी त्या अशा कार्यक्रम राहिला, सखींचा कार्यक्रम असतो, आज कपलचा ठेवलेला आहे. खूप म्हणजे खूप आनंदी आहेत महिला. तुम्ही हा जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा हा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. नमस्कार, माझं नाव चेतना तिरवाडी. मी संगमनेरवरून आले आणि लोकमत सखी मंचची प्रतिनिधी मी आहे आणि मी 6-7 वर्षापासून काम करते. प्रत्येक कार्यक्रम मी अटेंड करते, पण आजचा कार्यक्रम जरा थोडा अनोखाच आहे. कारण आपण पाहतो की धावत्या युगामध्ये आपण फक्त पळत राहतो आणि पळता 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 एक क्षण असा असतो की आपल्याला कुठेतरी वाटतं की आता थांबावं आणि आपण आपल्या जोडीदाराबरोबर ते 2 निवांत क्षण जगावं. आणि हाच आनंद देण्याचं काम आज लोकमतनी आणि मारे बिस्किटचं जे आहे त्यांनी दोघांनी मिळून दिलेलं आहे. तर आम्ही नेहमी कार्यक्रमाला येतो तर लेडीजच येत असतो. आज जोडीने येण्याचा योग आलेला आहे आणि जोडीने येण्याचा योग हा लोकमतीच आम्हाला दिला. खूप छान वाटते आज येताना. नमस्कार, माझं नाव धीरज तिरवाडी. प्रथमतः मी लोकमत सखी मंच यांचं खूप खूप अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत पण करतो. त्यांनी एक चांगला उपक्रम असा राबवलेला आहे. आणि आज एक क्षण फक्त माझ्या पत्नीसाठी एक थोडंसं गाणं म्हणतो मी. आकाशीची जणू परीही माझ्यासाठीच उतरून आली, माझ्यासाठीच उतरून आली. पुरा गुंतलो गुलाम झालो, तिच्या प्रीतीनं ही जादू केली, तिच्या प्रीतीनं ही जादू केली. अशीच होती मनात माझ्या माझी सजनी ग, स्वप्नी पाहिली तशी भेटली माझी सजनी ग, माझी सजनी माझी राणी, माझी सजनी ग माझी राणी. धन्यवाद. आणि मॅडम तुमचं पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला इथं बोलण्याचं, आम्हाला व्यक्त होण्याची संधी दिली. खरंच धन्यवाद. हे आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि आपल्या जोडीदाराबद्दलचं किती प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे त्यांच्या शब्दातून. नमस्कार, मी तेजश्री सचिन वाबळे. लोकमत सखी मंचकडनं भरपूर कार्यक्रम दरवर्षीच होत असतात, पण आज पहिल्यांदाच महिलांसोबतच पुरुषांसाठी सुद्धा म्हणजे कपल शो हा कार्यक्रम वेगळा आयोजित करण्यात आला आहे. अतिशय छान कार्यक्रम आहे आणि मलाही ह्या कार्यक्रमाबद्दल जास्त क्युरियोसिटी याच कारणामुळे होती, कारण कधी हजबंड लोक आपल्यासोबत अशा कार्यक्रमांना पार्टिसिपेट करत नाहीत. पण आज या कार्यक्रमामुळे ती संधी पुरुषांना आणि महिलांना सोबत येण्याची आणि सोबत एन्जॉय करण्याची मिळालेली आहे. मी लोकमत सखी मंच खूप खूप आभारी आहे की त्यांनी या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून महिलांना एक नवं व्यासपीठ खुलं करून दिलेलं आहे. आणि त्यामुळेच सर्व महिलांना एक बाहेर पडून स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी म्हणा किंवा एक स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी हे व्यासपीठ एक पुढचं पाऊल म्हणून महिलांसाठी खरंच उपयोगी ठरणार आहे. धन्यवाद लोकमत सखी मंच. ठीक आहे, मी छान आहे. आज सनफेस्ट मारे लाईटचा कार्यक्रम आहे लोकमतचा कपलचा, त्यासाठी आम्ही दोघं जोडीने आलो आहे. बघू आता फुल एन्जॉय, फुल धमाल करूया. ओके, बाय. सर, आज मॅडम बरोबर आल्यानंतर कसं वाटतंय? एकदम छान वाटतं. फर्स्ट टाइम. नमस्ते, मी रेश्मा नवनीत आंग्रे.
मी सखी मंच सदस्य असून आज या कार्यक्रमाला मी आलेले आहे। मी आणि माझे मिस्टर नवनीत आंग्रे यांच्याबरोबर या कार्यक्रमासाठी आलो आहोत आम्ही। इथे येऊन खूप आनंद वाटला, खूप छान वाटले। कार्यक्रमाला येऊन फार छान वाटलं। कार्यक्रम छान आहे आणि सखी मंचच्या वतीने भरपूर काय असं कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं वाटतं आणि मला हक्काने घरून आज प्रेशर करून मला म्हणे कार्यक्रमाला यायलाच पाहिजे, तर मी आलो तिच्याबरोबर कार्यक्रमाला। थँक्यू। आज ना महिलांनी खूप अशी जिद करून हट्ट करून असं आपल्या जोडीदाराला साथीदाराला ह्या कार्यक्रमाला घेऊन आलेले आहेत। खूप म्हणजे खूप आनंदी आहेत महिला। फ्रेंड, मी निर्मला गायकवाड सखी मंचकडनं आज जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे फॅशन शोचा, कपल फॅशन शोचा, त्यात मी जज म्हणून आलेले आहे आणि मारी लाईटने त्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे। ह्या प्रोग्रामसाठी मी खूप एक्सायटेड आहे कारण यामध्ये कपल्स खूप छान असे तयार होऊन आलेले आहेत। मला त्यांना जजिंग करायला फार आवडेल, तेही एक्सायटेड आहेत रॅम्प वॉक करायला आणि मी जजिंगसाठी खूप एक्सायटेड आहे आणि प्रॉपर अशी मी फेअर अशी जजिंग करणार आहे। कुणीही नाराज नाही झालेलं पाहिजे, सगळ्यांना असं मी म्हणजे प्रॉपर असं जजिंग करण्याचा मी 100% प्रयत्न करेन। थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल सखी मंचाने ॲज अ जज म्हणून फॅशन शोच्या प्रोग्रामसाठी। थँक्यू। या ठिकाणी फार रेसिपीज आहेत। किती छान छान रेसिपीज महिलांनी बनवून आणलेल्या आहेत। सनफिश मारी लाईफ या बिस्किटपासून घेऊन जा। काय सांगायचं, मागच्या आठवड्यात मी सोयरी बघायला घेऊन गेलो। पहिले जी पोरगी आली वयाच्या डिश घेऊन, नंतर आई आली चहा घेऊन, पण आई आली डायरेक्ट चक्कर येऊन पडली। आता तुम्हाला मी प्रश्न पडला तर आई कसं काय चक्कर येऊन पडली? आम्हाला बी तसाच प्रश्न पडला ना। नंतर पाणी वगैरे मारून आम्ही आई जागेवर आणली, शुद्धीवर आणली। नंतर आई काय म्हणली माहिती का, हा नवरा मुलगा मलाच पाहायला आला होता। आज त्या घेऊन त्यांचं आता कधीच बरी बघायची ते अवघड चाललंय। आणि आता योगांच्या पुढं काय रे कौतुक करते बाबा तुझं, यांच्या पुढे आता लई कौतुक केलं। म्हणलं आज तर नवरदेव लाखात सापडायचा नाही, सापडू बी नका। अरे काय होतं, अरे बाबा असं भयानक नको ना लाजू जाऊ। ते पण पाठीमागच्या 2 लाईनी मागच्या मागं पळून गेले, ते पण मोकळा झाले तुमच्या। असं काय मुक्त हाताने लाजत असतो? बघ आता जर पुन्हा लादायचं असेल ना तर 2 मिनिटं मला आधी सांगायचं, ते म्युझिक स्विच मला जाते पडून
असं काय लागत असतो चोर म्हणजे ना मला एक स्थळ बघितलंय स्थळ चांगलं प्लेट असतंय चेअरमनची स्थळ पाहिलं म्हणजे घंट्या तुझं यंदा बी राहत असते अरे त्या चेअरमनचं काय घेऊ बसला एक हात लाकूड 9 हात धपली निघते त्या माणसाची तू त्याच्या अजिबात नाही नको लागू काय म्हणली ते म्हणले मुलगी चांगली नाचून छान आहे ठीक आहे मग बोल नाही ना आले अशी येणार बघा आता मी बोलतो सुजाताबाई अहो इकडे कोण इकडे सुजाताबाई कुठे सुजाताबाई सुजाताबाई इकडे बसल्या काय हो तिकडे दिसले का आमच्या सुजाताबाई पलीकड वाजवीत झाला काय सर तुम्हाला मी काय म्हणतो तुला मला बरोबर कळतं कुठलं बटन दाबलं का लाईट लागली ये चेअरमन तुम्ही त्या सुजाताबाईचा नाद द्या राव सोडून येऊ राव सरपंच पण परवापासून उद्या काय उद्या आमचा जरा वेगळा तुझी विषय संदर्भापासून स्पष्टीकरण तिकडे पाठ्यपुस्तकाचा ठेवा तिकडे ते मला सोयरी बघेल चला काय म्हणजे सोयरी करतो चला कुठे सोयरी काय बरं चला आपल्याला अहो बाळासाहेब सरपंच आणि मी त्या नवऱ्या मुलाच्या नावावर 5-5 एकर जमीन करणार मग काय टेन्शन आहे तुम्हाला तुमच्या कानाला आपल्या त्या कुठीला बोला ना कुठी बाळा ये सरपंच मला बिगर ब्रेकची बुंदीला आवडली आणि त्या बुंदीला बघून मागाशी लाजला तसं लाजू नको नाही तर ज्या स्पीडने बुंदी इकडे गेली ना त्या स्पीडने परत मागं जाईल आणि ही बिगर ब्रेकची नाही ही बुलेट ट्रेन आहे बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन आणि तिचा मुलं बनल आणि तू एका वार उडवून घसरण सांगता येत नाही त्यापेक्षा तू हिचं नाव सोडून दे ओढणी खाली टाकलेलं ओढणी खाली आली तर दोन उलटे मी दिसतो आपण आलो कशाला तुम्ही करताय काय चाललंय काय सरपंच बाई काय तमाशा पहिला कधी बघितलं ना कधी बघ त्याचं काय आहे आमच्या कुठेला ना लहानपणापासून भरतनाट्यम करायची सवय भरतनाट्यम अहो याला लावणी म्हणतात लावणी ही लावणी जर उभेने केली तर तिला फडाची लावणी म्हणतात बसून केली तर बैठ आणि वडिलांचं माझं नाव नाहीये माझं नाव आहे मी बाळासाहेब रामसाहेब काकासाहेब कामासाहेब काकासाहेब पुढेसाहेब किती पप्पा आहे तुला एवढे पप्पा नाही येत तिने अख्या खानदानाचं नाव सांगितलंय मी विचार कुठे बाळा किती शाळा शिकली शाळा मी शिकली कुठे बाळा तुला काही छंद बिंद काही हो आहेत ना मला ना मोबाईलमध्ये इंग्लिश पिक्चर बघायला खूप आवडतं सरपंच बाई काय इंटरनॅशनल फिल्म इंडस्ट्रीत काम काय बघितलं तिकडं काय म्हणजे तुम्हाला मी पिक्चर बघायचा ना दिसतोय नाही तसं नाही पण बोलायची पद्धत असते तुमच्या गप्पा बाजूला ठेवा पण सुपारी भागा 60 पुरा करा मला आहे का माझ्या हळदीत कोणाचं काय रानावर जरा उतावळा दिसतोय लय उतावळा झालाय तो मला चालेल ना चालेल गप्पा मारायचं चालेल ना काय येणे तुम्ही तर तुम्ही तुम्हाला काय करा आपण ना लग्न झालं आणि तुम्ही पुढे जायचं तुम्हीच सांगा महाबळेश्वरला जाऊ ना प्रत्येक वेळी लग्न झालं की हनीमूनला महाबळेश्वरला जायलाच पाहिजे का मला मी कंटाळा आला तिकडे जाऊ काय झालं शाळेत असताना आमची सवय कायम तिकडे जायची म्हणून म्हटलं की कंटाळा आला तिकडे जाऊ
असतील तर विचारा. अहो, माझे प्रश्न राहू द्या. तुम्हाला काही छंद बिंद नाही आहेत का? आहे ना, काय? लय छंद आहे मला. सांगा. तसं मी छंदी भंडीचे. मी आहे ना शेंगदाणा आहे ना, शेंगदाणा या नागपुडीत घाल, 2 तेरा मिनिटांनी या नागपुडीत आणि तोंडात आहे ना अशी लाल सास होतो आणि 10 मीटर लांबाची पिचकारी मारतो. त्याचा काय विचार. बरं तुम्हाला फिरायला कुठं आवडतं? मला ना म्हणजे मला आणि त्या किशोरला आम्हाला दोघांना चांगली महाल खूप आवडतं आणि काय होते कडे जा. समजा आपलं लग्न झालं, आपलं 7, 8, 9 महिने मुलं बाळ झालं तर त्याचं नाव काय ठेवायचं आपण? किशोरच ठेवू ना. का बरं किशोर का? अहो तो माझा सोमवारचा बॉयफ्रेंड आहे ना म्हणून. म्हणजे सोमवारी एक वाटे, मंगळवारी एक वाटे, बुधवारी एक, गुरुवारी एक, शुक्रवारी एक आणि शनिवारी एक. मग मी रायगडचा बॉयफ्रेंड होऊ का? रविवारी ऑफर शक्य येते का? गव्हर्नमेंट वगैरे सुट्टी असते ना. मग मी सोमवारची शुक्रवार आणि नाईट शिफ्ट केली तर नाही जमायचं. अहो आमच्याकडे लोड शेडिंग असते ना तेव्हा. सरपंच इकडे लवकर. अहो एका जमाना वाटत नाही.
वाव, किती छान. ह्या आजी आजोबांना पाहिल्यानंतर आपल्याला आयुष्यामध्ये आनंदी आणि उत्साही राहण्यासाठी कोणतीही वयाची मर्यादा नसते हे समजले. खरंच हे आयुष्यामधले आनंदाचे क्षण किती सुंदर आणि छान आहेत ना. एकमेकांकडे बघायचं नाहीये, एकमेकांकडे न बघता प्रेक्षकांना बोर्ड दिसेल अशा पद्धतीने पाठी फक्त वर करायची आहे. जे तुमचं उत्तर आहे ते प्रेक्षकांना दाखवायचं आहे. पहिला प्रश्न मुद्दामून उभं अशासाठी केलं जेंट्स लेडीज इकडे, कारण प्रश्न सगळ्यांना कॉमन असणार आहे. तर त्याच्यामुळे परत याचं उत्तर असं सांगा बरं का, हे शेजारी डिस्कस नको करायला, म्हणून प्रत्येकाला वेगळं उभं केलेलं सुरुवातीला. चला, 25 वर्षांचा संसार आहे आणि 25 वर्षांच्या संसारामध्ये बऱ्याचदा भांडणं होतच असतात, बरोबर आहे. तर दोघांमध्ये जास्त रागीट कोण आहे? प्रेक्षकांकडे उत्तर पाहिजे. हा, चला तिकडे बघू नका, बोर्ड दाखवा. रागीट कोण आहे? बोर्ड दाखवा. हा, ओके. यांचं उत्तर आहे ते स्वतः रागीट आहे, तुमचं उत्तर आहे मी स्वतः रागीट आहे. 1 पॉइंट गेलेला आहे यांचा. दुसरा प्रश्न, आणि जे काही यांना बोर्ड दाखवा, सांगू नका, ओके. आता बघा, भांडणं होतात, रागीट कोण आहे हेही आपल्याला कळलेलं आहे. दोघंही जण रागीट दिसत आहात. तर भांडण झाल्यानंतर आधी सॉरी कोण म्हणतं? ओके, दुसरा पॉइंट गेलेला आहे. त्याच्यानंतर 25 वर्ष संसाराला झाली. सुरुवातीला तर मोबाईल नव्हता, पण आता मोबाईल आलेला आहे. मोबाईल शिवाय कोणाचंच घरामध्ये पान हालत नाही, बरोबर. तर घरामध्ये आल्यानंतर तुम्ही बाहेर असाल तेव्हाची गोष्ट वेगळी, तुम्ही बाहेर असाल तेव्हाची गोष्ट वेगळी, पण घरी आल्यानंतर जास्त वेळ मोबाईलचा वापर कोण करतं? वा वा वा, 1 पॉइंट मिळालेला आहे. फक्त आता तुम्हाला सल्ला असेल आमचा की मोबाईलचा वापर कमी करा, स्क्रीन टाइम कमी करायला पाहिजे, ओके. त्याच्यानंतर हॉटेलिंग कोण जास्त करतं? हॉटेलमधलं खायला कोणाला आवडतं? बाहेरचं खायला कोणाला आवडतं? ओके. घरी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो का? ओके. आणि शेवटचा प्रश्न, शॉपिंग कोण जास्त करतं? ओके. या 40 नंबरचा स्कोर आहे. 3 पॉइंट्स मिळालेले आहेत. आपण जाऊन थांबू शकता, बोर्ड खुर्चीवर ठेवून घ्या. 84 विथ फॅमिली या ठिकाणी काही आलेले आहेत पार्टिसिपंट्स. खूप छान वाटते. बच्चे कंपनीला घेऊन आलेले आहेत. दोघांनी बोर्ड बरोबर वरती करा, मागे पाहू नका.
किती वर्ष झाली लग्नाला? 15 वर्ष. मग अशी 25 वर्ष होती, आता 15 वर्ष. ओके, या ठिकाणी आता गेम काय आहे बघा. म्युझिक सुरू होईल. म्युझिक सुरू झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना पळायचे. सगळ्यांना एका वेळेला नाही पळायचं. संगीत खुर्ची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, संगीत खुर्चीचे 2 नियम आहेत. रिव्हर्स यायचं नाही, मधून जायचं नाही. ओके, नाव शुभांगी आणि अक्षय. आपल्या या लाईन मधला पहिला लीडर आहे शुभांगी, इकडचा आहे अक्षय. शुभांगीची लाईन जी आहे, लेडीजची लाईन, ती पळणार नाही, आहे तशीच थांबणार आहे. लेडीजची लाईन आहे तशीच थांबणार आहे. आणि अक्षयची जी लाईन आहे तर अक्षय, म्युझिक सुरू झाल्यानंतर अक्षयच्या मागून सगळ्यांनी या पद्धतीने शुभांगीच्या इकडनं पळायला सुरुवात करायची. ओके, पळताना अक्षयला तुम्ही ओव्हरटेक करू शकता. नॉट नेसेसरी की तुम्ही अक्षयच्या काय नाव अंकुश, फॉर एक्झाम्पल अंकुश सगळ्यात शेवटी येऊन, नाव काय, भावनाच्या शेजारी येऊन उभे राहिले तर तुमची पेअर आउट होणार. ओके, म्युझिक सुरू झाल्यानंतर टाळ्या वाजवून तुम्ही सगळ्यांनी चीअर अप करायचं आहे यांना. आणि म्युझिक ऑपरेट करताना इकडे न चौऱ्याण्णव नंबर आहे का इथे? या इथे थांबा. जेवण झालं नाही बोलवते. लकी ड्रॉ मध्ये विनर ठरलेले आहात. 94 नंबर आहे का नाही? बॅच कुठे? दोघं पण पाहिजे का? ओके, यानंतर मी रचना काकडे मॅडमला विनंती करते की त्यांनी 1 नंबर याच्यातनं काढायचा आहे फक्त. नंबर सांगा मॅडम. नंबर 04, 4 नंबर. ओके, आहेत का? आहेत 4 नंबर. त्यानंतर शिकवे मॅडमला विनंती करते की त्यांनी 1 चीट याच्यातनं काढायची. 1 नंबर फक्त. हो का सर? 162 162 आहे का?
162 नंबर आहे का? लगेच मुलांना प्राइस लागलंय 162. जो अजिंक्य तोच बसील. 70 नंबर 70. इतक्या जणांचं बक्षीस लागलं एका वेळेला. सगळे निवडचे वाले त्यांना आनंद झाला. ओके 70. लोकमत सखी मंच तर्फे आपल्यासाठी खूप अशी छान अशी जेवणाची मस्त सोय केलेली आहे. तर किती खुश आणि आनंदात मनसोक्त असे स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेत आहेत. तर चला आपणही पाहू आज मेनूमध्ये काय काय आहे ते. या ठिकाणी सेल्फ सर्व्हिस आहे. मस्त टोमॅटो काकडी सलाडमध्ये ठेवलेला आहे. टेस्टी स्वादिष्ट असे गुलाबजामुन आहे. छोले मसाला भरपूर असं स्वादिष्ट जेवण आहे या ठिकाणी. चला मग आता आपल्याला ही भूक लागलेली आहे. मी जेवण करून घेते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्ही या जेवण करण्यासाठी. चला मग भेट पुढच्या व्हिडिओमध्ये.